तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा उद्या होणारा भूगोल हा क्वेश्चन पेपर संपूर्ण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सुरू केला असेल तर पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा, कारण तुम्ही जर हा व्हिडिओ अपूर्ण पाहिला किंवा कुठेही स्किप करून पाहिला तर तुम्हाला या व्हिडिओचा काही फायदा होणार नाही. म्हणून व्हिडिओतील प्रत्येक प्रश्न आणि एक प्रश्न व्यवस्थित अभ्यासा, कारण याच प्रश्नापत्रिकेतील प्रश्न 100% रिपीट होणार आहेत किंवा हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला उद्या येणाऱ्या परीक्षेत येईल. म्हणून व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचे आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्यायचे आहे. तर चला देर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 4 गुणांचा प्रश्न आहे. पहिलं, भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक आणि अध्यक्षीय. याचं विद्यार्थी मित्रांनो प्रजासत्ताक. दुसरं, ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः टिंबटिंब. अवशरणग्रस्त, दलदलीचे, मानवी वस्तीस प्रतिकूल आणि सुपीक. तिसरं पहा, ब्राझीलच्या टिंबटिंबर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. गियाना उच्चभूमीच्या प्रदेशात, अजस्र कड्याच्या बाजूच्या प्रदेशात, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात आणि पॅराग्वे पेरणा खोऱ्यात. चौथं, राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला टिंबटिंब म्हणतात. सारा वाळवंट, कलहारी वाळवंट, थरची वाळवंट आणि गोबी वाळवंट. यात उत्तर आहे सारा वाळवंट. प्रश्न दुसरा पहा, वेगळा गट गुडघा. पहिलं, भारतातील पठारी प्रदेश असणारे राज्ये तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश. दुसरं, ब्राझीलमधील वनप्रकार काटेरी झुडपी वने, सदाहरित वने, क हिमालयीन वने आणि ड पानझडी वने. प्रश्न तिसरा पहा, भारतातील राज्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि मारनाहू. चौदा पहा, हिमालयातील वनातील वृक्ष पाईन, पिंपळ, देवदार आणि फर. आता चालू पाहू विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न.
प्रश्न 6 पहा. खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीचा वापर करून साधा स्तंभालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारत सरासरी आयुर्मान पहा. वर्ष सरासरी आणि आयुर्मान देण्यात आलं आहे. पहा 41, 48, 54, 58 आणि 63, 67. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 7 पहा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे आकृती 2 सोडायचे. 8 गुणांसाठी पहिलं भारत व ब्राझील या देशातील नागरिकांवर तुलनात्मक आढावा घ्या. दुसरं भारतातील वन्यजीवनाची माहिती लिहा. तिसरं ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. आणि चौथं क्षेत्रभेटीची आवश्यक सविस्तर स्पष्ट करा. तर मग विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्नपत्रिका संपली. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका संपूर्ण आणि A to Z उत्तराची हवी असेल तर या व्हिडिओला फक्त तुम्हाला 500 लाईक करायचं आहे. जर तुम्हाला या व्हिडिओला 500 लाईक आले तर मी समजून जाईल की तुम्हाला ही प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरासहित हवी आहे.